महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती। आज सकाळपासून त्याकडे लक्ष लागलेलं होतं। सुनावणीचा सलग तिसरा दिवस होता। राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी सुरू केल्यानंतर आत्ताची या घडीची अपडेट काय आहे ती बघणार आहोत। हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याबाबत आजच फैसला होण्याची शक्यता होती, मात्र निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। या घडीला सगळ्यात मोठी बातमी ही आहे की निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे। महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष नेमका कुठे जातो, काय नेमकी सुनावणी होते, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं नवे देशाचं लक्ष लागलेलं होतं। सत्ता संघर्षावर सलग 2 दिवस 3 दिवस सुनावणी सुरू होती आणि कोर्टाने निकाल राखून ठेवलाय अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक अपडेट? साधारणतः 3.5 दिवसांमध्ये या संदर्भात जर बघितलं आपण तर जवळपास निर्णय कोर्टाने राखून ठेवलेला आहे। एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 5 सदस्यीय खंडपीठाकडे हे या संदर्भात सुनावणी पूर्ण करावी की 7 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी पुढे द्यावी, या संदर्भातला निर्णय 5 सदस्यीय घटनापीठाने राखून ठेवलेला आहे। धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहे त्यांनी या संदर्भातला हा निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही निर्णय राखून ठेवतोय आणि लवकरच या संदर्भात आम्ही निर्णय देऊ। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासाठी ही सगळ्यात मोठी बातमी असं म्हणावं लागेल की या संदर्भात निर्णय राखून ठेवलेला आहे। हे प्रकरण 7 सदस्याकडे बेंचकडे सोपवायचं की नाही याचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलाय। ही अत्यंत मोठी बातमी आहे। या घडीची गेल्या 3 दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता। बाळासाहेबांची शिवसेना असो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असो, या दोघांच्या वतीने साधारणतः 3 दिवसामध्ये 14 तारखेला सुनावणी सुरू झाली आणि 2.5 दिवसाच्या या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढे पडलेलं आहे आणि कोर्टाने निर्णय राखून ठेवलेला आहे। या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात अनिल देसाई बाहेर येण्याची शक्यता आहे। समोर जे गेट दिसते तिथून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बरोबर प्रशांत, मात्र हे सांगाल या 2.5 दिवसांच्या कालावधीमध्ये सुनावणी दरम्यान काय झालं? सुनावणी जी झालेली आहे, निकाल जो राखून ठेवला गेलाय तो फक्त 5 सदस्यीय खंडपीठ का 7 सदस्यीय खंडपीठ यापुरताच आहे का कुठला निकाल? या संदर्भात जर बघितलं आपण तर निश्चितपणे निर्णय जो येणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। का 5 सदस्याच्या घटनापीठाकडे जायचं की 7 सदस्याच्या घटनापीठाकडे जायचं, या संदर्भातला निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेतला जाईल। पण हे महत्त्वाचं आहे की हा जो निर्णय आहे या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सत्ता कारणाचा संदर्भातला हा निर्णय असणार आहे आणि ज्यामध्ये जर बघितलं तर आज दोन्ही पक्षाचे बाळासाहेबांची शिवसेना असो किंवा सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असो, या दोघांच्या वतीने दोन्ही पक्षाच्या वतीने दोन्ही खासदार इथे उपस्थित होते। एकीकडे राहुल शेवाळे उपस्थित होते, दुसरीकडे जर बघितलं आपण तर कृपाल तुमाने जे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने उपस्थित होते। त्यानंतर सोबतच बघितलं अनिल देसाई उपस्थित होते, त्यानंतर अनिल परब उपस्थित होते। हे 4ही नेते जे दोन्ही पक्षाचे इथे उपस्थित राहून यामध्ये निर्णय घेत होते आणि त्यानंतर आता हे सगळे थोड्याच वेळात या कोर्टातून बाहेर पडतील आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। समोर जे गेट दिसतंय इथून ते बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राहुल शेवाळे काय प्रतिक्रिया देतात, कारण की चर्चा अशी होती की 7 सदस्यीय घटनापीठाकडे जर बघितलं आपण तर निश्चितपणे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याच संकेत अनिल देसाई यांनी दिले होते। एक वकील आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते। समोर जे दिसतंय आता अनिल देसाई आपल्याला बाहेर पडताना दिसतंय आणि त्यामध्ये जर बघितलं आपण अनिल देसाईची खास चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आपण की त्यांचं काय म्हणणं आहे आणि अनिल देसाई सोबत जर प्रयत्न केला तर या सगळ्या घडामोडीवर त्यांचं म्हणणं काय आहे। प्रियंका चतुर्वेदी देखील आहे आणि सोबतच अनिल परब देखील आहे। या सगळ्यांचं काय म्हणणं पडतं हे देखील आपण यावेळी चर्चा करूया। एक्सक्लुझिव्हली आपल्याशी बोलतील अनिल देसाई सर, काय प्रतिक्रिया पहिली? आज दोन्हीकडच्या यांनी म्हणजे आमचंही रिजॉइंडर झालं, आमच्याकडनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बोलले आणि दोन्ही बाजूंचं हे ऐकल्यानंतर कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व काय सांगितलं? ऑर्डर जर रिझर्व केलेली आहे तर साधारणतः काय संकेत मिळत आहे, कशा पद्धतीने संकेत मिळण्याची शक्यता आहे? संकेत म्हणजे आज ज्या पद्धतीनं आर्ग्युमेंट झाली त्या ह्याने नबम रेबिया हा रेफरन्स, नबम रेबिया कायदा हा कशा रीतीने या केसमध्ये लावू शकत नाही किंवा घेऊ नये याचं जे विश्लेषण आमच्या वकिलांनी केलं त्याचं एकंदरीत हे बघता आणि काही गोष्टी सुद्धा उघडकीस आणल्या की कशा रीतीने यांचं सगळं हे होतं, म्हणजे हे कशा रीतीने प्लॅनिंग किंवा कशा रीतीने अँटिसिपेट केलेलं होतं
तर त्या याने सुद्धा या सगळ्या गोष्टी कोर्टाजवळ आलेल्या आहेत आणि कोर्ट त्या पद्धतीने आज पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने या घडामोडी घडताय या घडामोडीमध्ये काय निर्णय होऊ शकतो घडामोडीमध्ये? आता कोर्टाने ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व केली आहे. याचा अर्थ एका आठवड्यामध्ये असं वाटतं की ते याबद्दलचा निर्णय. पण सर ज्या पद्धतीने बघितलं आपण तर हा निर्णय राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल का? राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल मोठा? नक्कीच, कारण भारताच्या लोकशाहीसाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी लोकशाही सुदृढ राहण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. पण ज्या पद्धतीने दावा केला होता कपिल सिब्बल असो किंवा मग देवदत्त कामत यांनी जो परवा दावा केला होता, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी जो दावा केला, या दाव्यामध्ये काय खास महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे काय वाटतं रिझर्व्ह झालाय? कसा कोणता युक्तिवाद विरोधी गटाचा होता ज्याच्यामुळे कोर्ट ऑर्डर रिझर्व करणं हा एक स्वाभाविक कोर्टाचं हे असतं. कारण याच्यामध्ये बरेचसे जे पैलू दोन्हीकडचे पाहिलेले ते पैलू बघून ते याच्यामध्ये नबम रेबिया लावून पुढे जायचं का नबम रेबिया न करता 7 जजच्या बेंचला रिफर करायचा, हा निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि याबद्दलचा निर्णय लगेच. का तुमची अपेक्षा काय साधारणतः केव्हा निर्णय शक्यता आहे? नक्कीच एका आठवड्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आणि निर्णय झाला तर मला वाटतं हा आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर अनिल परब देखील आहे तिथे. या सगळ्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया. अनिल परब पुन्हा काय जर बघितलं आपण या सगळ्यानंतर एक वेगळे मुद्दे आहे. अनिल परब देखील आहे, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अनिल परब ते काय म्हणतात आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अनिल देसाई यांनी आपल्याला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. आम्ही निर्णयाची प्रतीक्षा करतोय आणि सर्व नेते इथे आलेले आहेत. या सगळ्या घडामोडीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की काय ठरतंय. अनिल परब काय सांगतात हे देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे, कारण की त्यांचं मत काय म्हणणं आहे हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. सोबतच जर बघितलं आपण ज्या गतीने घडामोडी आहेत, या घडामोडी जर बघितल्या आपण, एक घडामोड अशी आहे की एक अत्यंत महत्वाचं की युक्तिवाद झाला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जर बघितलं अनिल सर आपण आमच्या सोबत आहात, काय मोठी प्रतिक्रिया सर? पहिली प्रतिक्रिया नबम रेबिया केस ही 7 लार्जर बेंचच्या समोर जावी की नाही जावी याच्या बाबतीतला युक्तिवाद चालू होता गेले काही दिवस आणि हा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि ही केस 7 जजेसच्या समोर जावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तो युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते, नबम रेबिया केस हीच बरोबर आहे आणि त्याच्या पद्धतीनेच ती रेफरन्स करायची गरज नाही असा विरोधी पक्षाचा दावा होता. आमचा दावा होता की याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती नबम रेबिया केसमध्ये अजूनही क्लिअरिटी येणं गरजेचं आहे आणि म्हणून ते 7 जजेसच्या समोर पाठवावं आणि आता युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं हा आता याच्यामध्ये काही दिवसामध्ये जजमेंट येईल. जजमेंट येईल, पण तुमच्या अपेक्षेनुसार जजमेंट येण्याची वाटतं? आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल, कारण कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत आणि नबम रेबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. नाही, वारंवार ज्या पद्धतीनं